सरस्वती चौकात भर दिवसा चोरी। दुपारच्या सुमारास भीक मागत घरातून मोबाईल चोरी। नाशिक शहरातल्या सिडको परिसरात दिवसाढवळ्या एका धक्कादायक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नाशिक शहरातील सिडको येथील त्रिमूर्ती चौक भागातील सरस्वती चौक परिसरात एक भीक मागणारा तरुण वेगवेगळ्या घरांमध्ये भीक मागण्यासाठी बहाणा करत महिला झोपी असल्याचा फायदा घेत दिवसाढवळा एक मोबाईल चोरी नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सविस्तर माहिती अशी की त्रिमूर्ती चौक भागातील सरस्वती चौकात राहणाऱ्या पूनम किशोर पाटील नामक महिला या दुपारी 1:15 ते 1:30 वाजेच्या सुमारास आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेल्या होत्या। त्याच वेळेस एक भीक मागणारा तरुण हा त्या परिसरातील विविध घरांमध्ये भीक मागत सौ पूनम किशोर पाटील यांच्या घराचा उघडा दरवाजा बघून घरामध्ये प्रवेश करून त्यांचा सॅमसंग कंपनीचा 20,000 किमतीचा मोबाईल घेऊन पळ काढत असल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे। दिवसाढवळ्या दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे। कारण जर भीक मागणारे अशा प्रकारे दिवसाढवळ्या नागरिकांच्या घरात घुसून किमती वस्तूंची चोरी करत असेल तर प्रामाणिकपणे भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांवरती कदाचित उपासमारीची वेळ येऊ शकते, असं सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत तीव्र संताप पाहायला मिळत आहे। सिडको परिसरामध्ये दिवसाढवळ्या जबरी लुटीच्या घटना तसंच वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे कारणाने पोलीस प्रशासनाचा भोरट्या चोरांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याचं परिसरात सर्वसामान्य नागरिकांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे। सोबतच दिवसाढवळ्या अशा घडणाऱ्या घटनांवर व भोरट्या चोऱ्यांवर अंबड पोलीस स्टेशन प्रशासन काय अंकुश लावते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। प्रबंधभूमीसाठी विभागीय संपादक सुनील बेलदार, नाशिक। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।